नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज झालेला गटक पूर्व परीक्षा 2024 चा पेपर तुम्ही निश्चितच दिला असेल आणि या पेपरमध्ये जे काही पॉलिटीचे प्रश्न होते तर त्याचा आता आपण विश्लेषण जे आहे ते इथं अभ्यासणार आहोत। तर आपण जे काही सेशन घेतले होते मित्रांनो त्यापैकी बऱ्यापैकी क्वेश्चन जे जर तुम्ही माझं कालचा बूस्टर डोसचं लेक्चर बघितलं असेल तर पॉलिटीचे 15 पैकी जवळपास 10च्या आसपास क्वेश्चन त्यामधूनच कव्हर होतात। ठीक आहे, पॉलिटीचा एखादा क्वेश्चन सोडला तर बाकी सगळे क्वेश्चन आपण म्हणूया सोपे एक कॅटेगरीमध्ये आपल्याला सांगता येईल। एक दोन क्वेश्चन सोडले सगळे सोपेच होते। मग आपण जर बघितलं तर आता आपण याचं विश्लेषण जे आहे ते बघणार आहोत। बघा, भारतीय संविधानाचा कलम इथं 65 तुम्हाला विचारलेले, एकदम सोपा प्रश्न। कलम 165 कोणाशी संबंधित आहे तर महाधिवक्ता यांच्याशी संबंधित आहे। आपण जर बघितलं तर महाधिवक्ता हे जे आहे ते आपण असं म्हणू शकतो राज्य सरकारचे वकील म्हणून काम करत असतात। यांची नेमणूक पदावधी त्याचबरोबर जर बघितलं त्यांच्याविषयी सर्व बाबी जे आहे तर ते कोण ठरवत असतात? राज्यपाल ठरवत असतात। राज्य सरकारचे जे काही खटले असतात तर त्याबाबत न्यायालयात हजर राहण्याचं काम महाधिवक्ताच करत असतात। मग आपण जर बघितलं तर महाधिवक्ता जे आहे मित्रांनो तर त्यांना सर्व अधिकार असतात, पण त्यांना राज्य विधिमंडळामध्ये मत देण्याचा अधिकार नसतो। त्यांना काय नसतो? राज्य विधिमंडळामध्ये हजर राहण्याचा अधिकार असतो, बोलण्याचा अधिकार असतो, पण त्यांना मत देण्याचा अधिकार नसतो। मग आपण जर बघितलं महान्यायवाद्याचा कलम होता 76, महाधिवक्त्याचा 165। तर एवढं तर बेसिक क्वेश्चन होता। यानंतर पुढे जाऊया। बघा, पुढील विधाने विचारात घ्या। बघा मित्रांनो, 73वी घटना दुरुस्ती जी आहे तर त्याबाबतचा आपल्याला हा प्रश्न बघायला मिळतो। तर 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने काय करण्यात आलं होतं? ग्रामीण भागासाठी पंचायत राज संस्थेची व्यवस्था निर्माण करण्यात आली होती। आणि भारतीय संविधानामध्ये 73व्या घटना दुरुस्तीने भाग 9 ऍड करण्यात आला होता। आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं मित्रांनो तर भारतीय संविधानामध्ये 11वी अनुसूची जी आहे, 11वी अनुसूची जी आहे तर ती सुद्धा ऍड करण्यात आली होती। प्लस या 73व्या घटना दुरुस्तीने कलम 243 ते 243 ओ पर्यंतचे जे कलम आहे तर ते संविधानामध्ये ऍड करण्यात आले होते, 243 ए पासून ओ पर्यंत। तर ही जी काही कलम आहे ही 73व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आली होती। 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र 9वं राज्य होतं, तर मध्य प्रदेश जे आहे ते पहिलं राज्य आहे। बघा मित्रांनो, पंचायत राज संस्था सर्वप्रथम त्याची अंमलबजावणी करणारं राज्य आहे राजस्थान। पण पंचायत राज संस्थांसाठी जी घटना दुरुस्ती निर्माण करण्यात आलेली 73वी घटना दुरुस्ती तर तिची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश। दोन्हीमध्ये बरीच मुलं कन्फ्यूज असतात। पंचायत राज संस्था आपल्या देशामध्ये अगदी आपण जर बघितलं स्वातंत्र्यानंतरच अस्तित्वात आल्या होत्या। सर्वप्रथम राजस्थानमध्ये नागौर ठिकाणापासून त्या अस्तित्वात आल्या होत्या, पण त्याला घटनात्मक दर्जा म्हणजे त्याचा उल्लेख जो आहे तो घटनेमध्ये कधी करण्यात आला तर 73वी घटना दुरुस्ती 1992 ने। आणि 73वी घटना दुरुस्ती जी आहे ती 24 एप्रिल 1993 ला इथं लागू झालेली आहे, म्हणून 24 एप्रिलला पंचायत राज दिन म्हणून सुद्धा सेलिब्रेट केलं जातं। तर एवढी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला इथं असेल तर हा क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता। त्याचबरोबर 74वी घटना दुरुस्ती, आता 73व्या घटना दुरुस्तीने भाग 9 ऍड करण्यात आला, तर 74व्या घटना दुरुस्तीने भाग 9 ए जो आहे तो ऍड करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं सहकारी सोसायटीशी संबंधित भाग 9 बी जो आहे तर तो सुद्धा आपल्याला संविधानामध्ये बघायला मिळतो। आणि यावर आपल्याला एक PYQ सुद्धा बघायला मिळतो। भाग 9 ए बी याच्या जोड्या जुळवण्यावर एक क्वेश्चन आला होता, आय थिंक 2-3 वर्षापूर्वी। तर तो जरी तुम्ही क्वेश्चन व्यवस्थितपणे त्याला प्रिपेअर केला असेल तरी पण हा क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकत होता। तर अगदी बरोबर आहे, भाग 9 ए जो आहे तो 74व्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आलेला आहे। तर आपण जर बघितलं 74वी घटना दुरुस्ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे। दोन्ही विधानं कशी आहे? बरोबर आहे। यानंतर पुढे जाऊया। बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य तर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेमध्ये जो काही ठराव पारित केला होतो तर तो डॅशने मंजूर करावा लागतो। तर संसदेमध्ये बघा मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश वगळला, सरन्यायाधीश सोडला तर इतर किती न्यायाधीश आहे? आपल्याकडे एक सरन्यायाधीश आणि इतर 33 न्यायाधीश आहे। टोटल 34 न्यायाधीश आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये बघायला मिळतात। मग आपण जर बघितलं 33 न्यायाधीशांची संख्या वेळोवेळी वाढवण्यात आलेली आहे। सुरुवातीला 7 होती, आता 33 पर्यंत गेलेली आहे। मग यासाठी सिंपल मेजॉरिटी लागते, साधं बहुमत लागतं। यासाठी विशेष बहुमताची गरज नसते। विशेष बहुमत कधी लागणार
किंवा इथं दिलेलं आहे विशेष बहुमत आणि अर्ध्या राज्यांची संमती, निम्म्या राज्याच्या संमतीसह विशेष बहुमत. असं विशेष बहुमत, सर्व राज्याची संमती असं तर काही आपल्याकडं बहुमताचा प्रकार नाही किंवा घटनादुरुस्तीचा प्रकार नाही. घटनादुरुस्ती फक्त 3 प्रकार होते, साधे बहुमत आणि विशेष बहुमत आणि विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्याची संमती. मग अर्ध्या राज्याची संमती कधी लागणार? जेव्हा तुम्हाला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे अधिकार जे आहे तर ते कमी करायचे असतील तर तेव्हा तिथं विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्याची संमती लागते. पण अगदी न्यायाधीशांची संख्या जर वाढवायची तर त्यासाठी साधं बहुमताने काम होऊन जातं. पुढे जाऊया. भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर? आता बघा मित्रांनो, हा जर क्वेश्चन बघितला, हा क्वेश्चन ऍक्च्युली कॅन्सल व्हायला पाहिजे पण कॅन्सल नाही होऊ शकत. कारण आपण जर बघितलं तर हा क्वेश्चन जो आहे, ज्यांनी इंग्रजीतून वाचला त्यांचा बरोबर आला. अगदी मी सुद्धा पेपर दिला होता तर माझं सुद्धा हा क्वेश्चन चुकला. कस काय? तर इथं मी तुम्हाला सांगतो. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे. मग आपण जर बघितलं राष्ट्रपती पदासाठीचं वर्णन कलम 52 मध्ये आपल्याला बघायला मिळतं, बरोबर की नाही? मग आपण जर बघितलं हा क्वेश्चन जेव्हा तुम्ही इंग्रजीमधून वाचता, ते इंग्रजीतलं इथं दिलेलं नाही, ते मी तुम्हाला सांगतो. आपण जर बघितलं तर कलम 58 मध्ये राष्ट्रपतीच्या पात्रता सांगण्यात आलेल्या आहे. मग इथं पात्रताचा उल्लेख स्पष्टपणे यायला हवा होता, पात्रता. पण इंग्रजीमध्ये जर बघितलं तर इंग्रजीमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की कलम 58 मध्ये क्वालिफिकेशन ऑफ द प्रेसिडेंट जे आहे तर ते देण्यात आलेले आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर इंग्रजीतलं स्टेटमेंट बरोबर होतं, म्हणजे इंग्रजीतला जो प्रश्न होता तो ऍक्युरेट होता. आणि आयोगांनी त्यांच्या, आपण जर बघितलं तर त्यांचं जे काही फ्रेमवर्क आहे, जे काही आजपर्यंतचे जे काही निकाल वगैरे सगळ्या गोष्टी आलेल्या आहे, तर त्यामध्ये वेळोवेळी म्हटलेलं आहे की जर टायपिंग मिस्टेक असेल तर तुम्ही इंग्रजी क्वेश्चन वाचणं गरजेचं आहे. मग आपण जर बघितलं तर तो कॅन्सल होऊ शकत नाही, कोणी अपेक्षा पण पकडू नका. आपण जर बघितलं मी सुद्धा चुकवला तर त्यामुळेच तुम्हाला सांगतो, कारण मी मराठी वाचलं, मी इंग्रजी वाचलंच नाही आणि डायरेक्ट याला कॅन्सल केलं. कारण याचा स्पष्ट अर्थ होतो की राष्ट्रपती पदाबाबत तरतूद जे आहे तर त्या 52 मध्ये दिलेले आहे. मग 58चं काय काम? म्हणून मी चुकीचं केलं होतं, पण हे स्टेटमेंट बरोबर म्हणावं लागेल इंग्रजीच्या ट्रान्सलेशन नुसार. आणि आपण जर बघितलं तर राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगाद्वारे पदावरून काढून टाकलं जातं. अगदी बरोबर आहे. आपण जर बघितलं तर राष्ट्रपतीला इम्पिचमेंट प्रोसिजरद्वारे भारतीय राज्यघटनेच्या कलम 61 मध्ये जी दिलेली आहे त्यानुसार त्यांना पदावरून दूर केलं जातं. आणि त्याचबरोबर जर बघितलं त्यांना पदावरून दूर करण्याचं कारण एकच आहे, घटनेचा भंग, संविधानाचा भंग, किंवा आपण त्याला संविधानाचं उल्लंघन असं सुद्धा म्हणू शकतो. तर इथं अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहे. आपलं उत्तर असणार आहे ए आणि बी दोन्ही बरोबर. भारतीय राज्यघटनेचे जनक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हटलेलं आहे? तर अगदी आपलं एक परवा दिवशीचं सेशन असेल, मी तुम्हाला हे सांगितलं होतं की घटनेचा आत्मा आलं. घटनेचा आत्मा कशाला म्हटला तर प्रस्तावनेला उत्तर द्यायचं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशाला घटनेचा आत्मा म्हटलं असं जर आलं तर कलम 32 ला इथं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पुढे जाऊया. संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये विधानसभेची तरतूद आहे? तर आपण जर बघितलं तर विधान परिषदेची तरतूद 169 मध्ये आहे. आपण जर बघितलं 170 मध्ये काय आहे? विधानसभेची तरतूद आपल्याला बघायला मिळते. कलम 168 मध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद आहे. मग 168 झालं, त्यानंतर वरिष्ठ सभागृह आणि त्यानंतर कनिष्ठ सभागृह. तर अशा प्रकारे लाईन मध्ये हे कलम माहित असले पाहिजे होते आपल्याला. त्यानंतर अनुसूची जर बघितली, अनुसूचीवर इथं प्रश्न होता. मग आपण जर बघितलं 5व्या अनुसूचीमध्ये 4 राज्य वगळता त्यामध्ये काय दिलेलं आहे? अनुसूचित क्षेत्राबाबत तरतूद दिलेली आहे. म्हणजे काही 4 राज्य आहे तर त्याबाबत 6व्या अनुसूचीमध्ये तरतूद दिलेली आहे. 7व्या अनुसूचीमध्ये आपण जर बघितलं तर 3 सूची दिलेल्या आहे: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आणि जे काही मित्रांनो 8वी अनुसूची आहे त्यामध्ये भाषांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. 22 भाषा, ज्यामध्ये 14 भाषा मूळ संविधानामध्ये होत्या. नंतर हळूहळू एक घटना दुरुस्ती करून त्यामध्ये वाढ करण्यात आली. पहिली सिंधी भाषा ऍड करण्यात आली, नंतर परत 3 भाषा ऍड करण्यात आल्या 71व्या घटना दुरुस्तीने. नंतर परत 71वे की 61वे, आज मला एक्झॅक्ट आठवत नाही, नंतर 4 भाषांचा इथं समावेश करण्यात आला. तर अशा प्रकारे जर बघितलं मित्रांनो तर इथं जे काही पर्याय क्रमांक 3 आहे इथे काय विचारलेलं आपल्याला? केंद्र आणि राज्यामधील अधिकारांची विभागणी. तर केंद्र आणि राज्यातील अधिकारांची विभागणी आपल्याला तिसरा ऑप्शन निवडायचा आहे. अनुसूची 7 मध्ये दिलेली आहे. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाबाबत तरतूद आहे? आरक्षणाविषयीचा कलमच एक आहे ज्यामध्ये फक्त महिलांसाठीच नाही तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती
त्याचबरोबर महिलांना आरक्षण देणारा कलम आहे 243D. पुढे जाऊया. आता हा क्वेश्चन थोडा इंटरेस्टिंग आहे. आपण म्हणूया याला मीडियम कॅटेगरीमध्ये टाकूया, मध्यम गटात आपल्याला टाकता येईल याला. मध्यम गटात का, तर इथं कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं होतं. बघा, संघराज्य ही संकल्पना काय आहे, तर जिथं संघराज्य आपण जर बघितलं तर कधी वापरला तो हा शब्द, फेडरल जे काही स्ट्रक्चर आहे आपलं फेडरलिझम, तर हा शब्द कधी वापरला जातो जिथं इक्वल पॉवर ऑफ डिस्ट्रीब्युशन जे आहे ते युनियन मध्ये आणि स्टेट्स मध्ये झालेलं असतं. म्हणजे संघ म्हणजे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जेव्हा सारखेच अधिकार आपल्याला बघायला मिळतात तेव्हा आपण त्यासाठी संघराज्य हा शब्द वापरतो. आपल्या संविधानामध्ये संघराज्य आपल्याला बघायला मिळतं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की मी संघराज्य हा शब्द वापरला नाही, कारण आपली राज्य करार करून एकत्र आलेले नाहीये. त्यामुळे जर आपण बघितलं त्यांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही, म्हणून आम्ही युनियन ऑफ स्टेट्स हा शब्द वापरलेला आहे. आपण जर बघितलं इंडिया दॅट इज भारत, आणि भारत का असणार आहे? युनियन ऑफ स्टेट्स असणार आहे. मग आपण जर बघितलं तर इथं संघराज्याची जी काही वैशिष्ट्ये आहे तर ती काय असतात? इक्वल पॉवर असते. जसे की अधिकारांची विभागणी केंद्र राज्यामध्ये इक्वल पद्धतीने असते. न्याय व्यवस्था स्वतंत्र असते, म्हणजे केंद्र सरकारची एक न्याय व्यवस्था, राज्य सरकारची एक न्याय व्यवस्था, आणि न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून सुद्धा वेगळी असते. म्हणजे संघ राज्याची वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात. आपल्या देशामध्ये काय तर न्याय व्यवस्था कशी एकेरी प्रकारची, कशी एकेरी आहे, हे भारतीय राज्य घटनेमध्ये आहे, पण संघ राज्याच्या वैशिष्ट्यामध्ये याचा समावेश होत नाही. जसं की भारतामध्ये कसं आहे, आता न्याय व्यवस्था कशी असायला पाहिजे? राज्याचं एक स्वतःचं न्यायालय असायला पाहिजे, बरोबर, आणि केंद्र सरकारचं एक स्वतःचं न्यायालय असायला पाहिजे. मग आपण जर बघितलं तर आपल्याकडे कसं असं आहे, पण आपल्याकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. म्हणजे या न्याय व्यवस्था कनेक्ट आहे एकमेकाला. आता समजा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतला तर त्या विरोधात तुम्ही केंद्र सरकारकडे जाता का? नाही. तर इथं जर बघितलं तर आपल्या न्याय व्यवस्थेत मात्र तसं आहे, म्हणजे संघ राज्य तरतुदीच्या विरोधात आहे, आणि अखिल भारतीय सेवा ही तरतूद सुद्धा संघ राज्याच्या विरोधात आहे. कारण युपीएससीतून अधिकाऱ्याची निवड होते, केंद्र सरकार निवड करतो थोडक्यात केंद्रीय लोकसेवा आयोग, आणि ते राज्यामध्ये काम करतात ते सगळे IPS, IAS, IFS. मग आपण जर बघितलं दोन तरतुदी काय करतात तर संघ राज्य तरतुदींमध्ये याचा समावेश होत नाही. ए आणि बी आपलं उत्तर असेल. यानंतर हा क्वेश्चन कॉपी पेस्ट म्हणा, कॉपी पेस्ट डायरेक्ट. आपण जर बघितलं भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वी विसर्जित झाली नसेल तर डॅश 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. म्हणजे तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. आणि हे फक्त ग्रामपंचायत बाबत नाही, पंचायत समिती घ्या, जिल्हा परिषद घ्या, लोकसभा घ्या, हे सगळं, विधानसभा घ्या, हे पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष यांचा कालावधी आपल्याला बघायला मिळतो. तर अजून काही क्वेश्चन आहे. आता आपण 7 जून पासून राज्यसेवेची दुसरी फाउंडेशन बॅच सुरू करत आहोत. फक्त ही अपडेट द्यायची तुम्हाला. राज्यसेवेची तयारी करत असाल आणि अभ्यास मित्राचे लेक्चर आवडत असेल तर पूर्व परीक्षेत सुद्धा विजयश्री बॅच आहे. त्याचबरोबर कंबाईन साठी 2025 या पॅटर्न साठी तिसरी आपण फाउंडेशन बॅच सुरू करत आहोत. आणि आता ग्रुप बी ची मेन्स त्यासाठी यशस्वी बॅच आहे. या बॅच जॉईन करा. आणि त्याचबरोबर आपल्या रिव्हिजन नोट्सचे खूप सारे प्रश्न या रिव्हिजन नोट्स मधून देखील आलेले आहेत. तर बघा मित्रांनो, तुम्हाला यासाठी आपला अभ्यास मित्राचं ऍप डाउनलोड करायचं आहे. आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर बॅचेसवर क्लिक करा आणि कुपन देतो मी तुम्हाला, ते टाका अभ्यास 10 नावाचं. तुम्हाला काय होणार आहे? डिस्काउंट मिळणार आहे. बघा पुढे जाऊया. आता हा क्वेश्चन आपण हार्ड कॅटेगरीमध्ये टाकूया, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याबाबत काही ऐकलेलंच नाही. तर परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर वैद्यकीय निगा आपण जर बघितलं तर या बाबीशी संबंधित आहे, मेडिकल केअरशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यानंतर कॅबिनेट मिशन 1946 जे होतं तर त्याशी संबंधित प्रश्न आहे. बघा खालीलपैकी कोण व्यक्ती कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? तर कॅबिनेट मिशन मध्ये सर स्टफर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर आणि पेथिक लॉरेन्स हे 3 लोक होते. मग सर विल्यम वूड जे आहे तर त्यांचा समावेश आपल्याला इथं बघायला मिळणार नाही. तर एक जे आहे ते आपलं उत्तर असेल. मग कॅबिनेट मिशनने जर बघितलं तर भारतासाठी 389 जागांसाठी काय घेतली होती? तर निवडणूक घेतली होती. पण निवडणूक ऍक्च्युअली 93 जागांसाठी झालीच नव्हती, कारण या 93 जागा संस्थानिकांमधून निवडून दिल्या जाणार होत्या. 296 जागा ज्या आहेत त्या ब्रिटिश भारतासाठी, ब्रिटिश भारतासाठी पण 4 जागा ज्या होत्या त्या मुख्य आयुक्त प्रांत, आणि 292 जागा 11 ब्रिटिश प्रांतांसाठी देण्यात आल्या होत्या. आणि मग त्यामधून निवडणुका वगैरे झाल्या होत्या. आणि मग त्यामधून काँग्रेसने 208 जागा जिंकल्या होत्या. आपण जर बघितलं तर कॅबिनेट मिशनने प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य जे आहे
तर ते निवडला होता. संविधान सभेचा पूर्ण आराखडा कॅबिनेट मिशननेच तयार केला होता, कशा प्रकारे निवडणूक होईल, काय होईल, आणि त्याचे सदस्य सर विल्यम वूड नव्हते. त्यानंतर कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने एकच व्यक्ती 2 राज्याचा राज्यपाल असेल, तर 7वी घटना दुरुस्ती जी आहे त्यानुसार एक व्यक्ती 2 राज्याचा राज्यपाल असू शकतो. एक उच्च न्यायालय जे आहे ते 2 राज्यासाठी काम करू शकतं. एक उच्च न्यायालय जे आहे ते एक राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी काम करू शकतं. त्याचबरोबर या 7व्या घटना दुरुस्तीने संविधानामध्ये जे काही कलम 19 आहे आणि त्याचबरोबर कलम 19 मधील स्वातंत्र्यावर देशाची सार्वभौमत्व आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी काय केलेलं आहे, तर बंधनं घातलेली आहे. याच्यावर काही बंधनं घातली जाऊ शकतात कलम 19 वर, सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवण्यासाठी. आणि 2 शब्द जे काही भारतीय संविधानाच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये जे काही शब्द दिलेले आहेत ते शब्दांमध्ये सुद्धा हे शब्द ऍड करण्यात आलेले. तर ही झाली 7वी घटना दुरुस्ती. इझिली आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर इथं आपल्याला सिंपल जोड्या जुळवायच्या होत्या. बघा जोड्या कशा जुळवायच्या आहे, तर एकीकडे कलम दिलेला आहे अस्पृश्यता नष्ट करणे, डायरेक्ट कलम 17. कलम 14 कायद्यासमोर समानता. कलम 15 सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करायचा नाही. कलम 16 आपण जर बघितलं तर सिंपल आहे, सरकारी नोकरीमध्ये भेदभाव चालणार नाही. तर आपण इझिली उत्तरापर्यंत पोहोचतो. 14चं इथं एचं काय आहे, तर एचं 4 आहे. मग एचं 4 आहे म्हटल्यावर इथं बाद करा, 2 ठिकाणी 4 आहे. बरं डीचं काय, तर डीचं 3 आहे. मग डीचं 3 एकाच ठिकाणी, तिसरा पर्याय निवडून टाका. बघा शेवटचा क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञा ज्या आहे ते कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आल्या, तर समाजवाद, धर्मनिरपेक्षपणा, धर्मनिरपेक्ष हा शब्द आणि एकात्मता हा जो शब्द आहे तो 42व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आला, ज्या 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. कधीची ही घटना दुरुस्ती, 1976ची ही घटना दुरुस्ती आहे. आणि हे जे शब्द आहे ते भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये टाकण्यात आले. मग प्रस्तावनेमध्ये आजपर्यंत ही एकदाच दुरुस्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी ही दुरुस्ती आजपर्यंत प्रस्तावनेमध्ये कधी झालेली नाहीये. तर आय होप तुम्हाला हे विश्लेषण जे आहे ते आवडलं असेल. निश्चितच तुम्हाला यापूर्वी आपण घेतलेल्या सेशनचा फायदा झाला असेल. जर तुम्हाला फायदा झाला असेल तर या व्हिडिओच्या खाली तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका. थांबूया मग आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.